पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आज निकाल लागणार आहे। तब्बल 20 वर्षांनंतर हत्या प्रकरणाचा आज निकाल आहे। पवनराजे निंबाळकरांची 3 जून 2006 रोजी हत्या झाली होती। तेरणा ट्रस्ट आर्थिक हितसंबंधांमुळे वाद झाला होता। सर्व आरोपींना आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। 3 जून 2006 रोजी काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली होती। तब्बल 20 वर्षांनंतर आज निकाल लागणार आहे। मुंबईवरून धाराशिवला जाताना नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये त्यांची हत्या करण्यात आली। सुपारी दिलेल्या मारेकऱ्याकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। आज गृहमंत्री आणि चुलत भाऊ पद्मसिंग पाटलांवर हत्येचा आरोप करण्यात आला। राजकीय वादातून हत्या घडवल्याचा सीबीआयचा आरोप। 25 लाखांची सुपारी देऊन हत्या केल्याचं सीबीआयनं आपल्या तपासात म्हटलं। गोळीबारामध्ये पवनराजेंचा चालक समद काझीचा देखील मृत्यू झाला। 2009 ला सीबीआयकडून पद्मसिंग पाटलांना अटक करण्यात आली। सप्टेंबर 2009 पासून पद्मसिंग पाटील जामिनावर बाहेर आहेत। पद्मसिंग पाटील यांच्यासह 9 आरोपींचा आज फैसला होण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, खरं तर 20 वर्षांनंतर या सगळ्या हत्या प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे। नेमकी या सगळ्या प्रक्रियेला किती वाजता सुरुवात होणार आहे, काय माहिती आहे? कल्याणी, अगदी बरोबर आहे। 2009 साली मुंबईतल्या नवी मुंबईच्या कळंबोली या ठिकाणी पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। त्या प्रकरणाचा आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे आहे ते 20 वर्षांनंतर निकाल लागणार आहे। आणि या प्रकरणामध्ये सीबीआयच्या चौकशीअंती आतापर्यंत 9 जण आरोपी जे आहेत त्यांना आज कोर्टामध्ये हजर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांचे भाऊ पद्मसिंग पाटील आणि त्यांचे चुलत भाऊ जे आहेत त्यांचा सुद्धा समावेश आहे। या 9 जणांमध्ये 2 आरोपी जे आहेत ते स्वतः सुनेत्रा पवार यांचे बंधू आहेत आणि त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आपल्या सर्वांना माहिती की पद्मसिंग पाटील हे स्वतः राज्याचे गृहमंत्री राहिलेले आहेत। अशामध्ये एका गृहमंत्र्यावरती अशा प्रकारचे आरोप होणं आणि या प्रकरणामध्ये 2006 साली ज्यावेळेस कळंबोलीमध्ये पवनराजे निंबाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आलेली होती, त्यावेळेस 2009 ला या संदर्भात सुनावणी झाली होती, ज्याच्यामध्ये पद्मसिंग पाटील यांना अटक सुद्धा सीबीआयकडनं करण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये अनेक चौकशीअंती अनेक गोष्टी समोर आलेल्या होत्या। मात्र पद्मसिंग पाटील जे आहेत 2009 ते 2006 पर्यंत जामिनावरती बाहेर होते आणि त्याचमुळे या निकालाकडे आता 20 वर्षानंतर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की या निकालामध्ये नेमकं कोर्टाकडनं, मुंबई उच्च न्यायालयाकडनं जे आहेत ते पद्मसिंग पाटील आणि त्यांचे जे चुलत भाऊ आहे आणि इतर 7 जे आरोपी आहेत। ज्योत्स्ना, खरं तर निकालाला बराच उशीर झाला, त्यामुळे आज तरी निकाल होतो का, काही शिक्षा सुनावली जाते का, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। धन्यवाद माहितीसाठी।